सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एकदा एक दुःखी माणूस एका वृद्ध गुरूंकडे गेला आणि त्यांना आपल्या आयुष्यातील दुःखद कहाणी सांगू लागला. तो म्हणाला की गुरुजी, हे जग खूप वाईट आहे. या जगामध्ये खूप त्रास देणारी माणसं राहतात आणि खरं तर त्या माणसांमुळे या जगातील या त्रासामुळे मी खूप दुःखी आहे. गुरु शांतपणे हसले आणि त्यांनी त्याला एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, एक लहानसं गाव होतं. त्या गावामध्ये एक संग्रहालय होतं. विविध वस्तूंनी भरलेल्या त्या संग्रहालयामध्ये एक लहानशी खोली होती, जिथं शेकडो आरसे लावलेले होते. एके दिवशी ते संग्रहालय बघायला त्या गावातील एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांबरोबर आली. ती मुलगी त्या संग्रहालयातील खोलीमध्ये गेली. त्या खोलीमध्ये ज्यावेळेला ती हसत खेळत होती, त्यावेळेला त्या आरशातील प्रतिबिंबांमुळे तिला असं दिसलं की तिच्याबरोबर शेकडो मुली खेळत आहेत. ती आनंदानं उड्या मारू लागली, तर त्या शेकडो मुली सुद्धा आनंदानं उड्या मारू लागल्या. ती आनंदानं टाळ्या वाजवू लागली, तेव्हा त्या शेकडो मुली सुद्धा आनंदानं टाळ्या वाजवू लागल्या. तिला ती खोली खूप आवडली. त्या ठिकाणी यायला तिला खूप खूप आवडेल असं तिनं आपल्या आई वडिलांना सांगितलं. त्यानंतर त्याच गावातील एक दुःखी माणूस ते संग्रहालय पाहण्यासाठी आला. तो दुःखी माणूस सुद्धा त्या संग्रहालयामधील त्या खोलीमध्ये गेला. ज्या वेळेला तो दुःखी आणि त्रासिक चेहऱ्याने त्या आरसे असलेल्या खोलीमध्ये गेला, त्याच वेळेला तिथं पडलेल्या प्रतिबिंबांमुळे त्याला असं जाणवलं की तिथं शेकडो अशीच दुःखी आणि त्रासिक माणसं आहेत. ते दृश्य पाहून जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती वैताग आला, त्याच वेळेला त्याला जाणवलं की त्या शेकडो चेहऱ्यांवरती सुद्धा वैताग आलेला आहे. मग रागानं त्या माणसांना त्याने हाताने दूर लोटण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला शेकडो हात त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करू लागले. तो खूपच वैतागला आणि दुःखी झाला. त्याला असं वाटलं की जगातली सगळ्यात वाईट जग आहे, इथं परत कधीच यायला नको. एवढी गोष्ट सांगून गुरु त्या माणसाला म्हणाले, हे जग सुद्धा अशीच आरसे असलेली खोली आहे. तुम्ही जर स्वतः दुःखी आणि उदास असाल तर जग सुद्धा तुम्हाला तसंच दुःखी आणि उदास भासेल. पण जर तुमच्या अंतःकरणात आनंद असेल, उत्साह असेल आणि तुम्ही आनंदानं उत्साहानं वागत असाल तर हे जग सुद्धा तुम्हाला आनंदी, उत्साही आणि आशादायी वाटेल. छोटीशी गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. आपलं मन आणि अंतःकरण जर स्वच्छ, आनंदी आणि उत्साही असेल तर हे जग आपल्यासाठी स्वर्ग आहे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.